शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सकारात्मक. हर्षवर्धन सपकाळांची मल्लिकार्जुन खरगेंसोबत चर्चा. दिल्लीतून निरोप आल्यानंतर काँग्रेसचे आकाश मोरे अर्ज मागे घेणार. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची जागा रिक्त. पोटनिवडणूक लढण्यासाठी मी काँग्रेसला थांबवू शकत नाही, पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा सल्ला देईन, शरद पवारांचं विधान. बारामती बिनविरोध करा, उमेदवारी अर्ज मागे घ्या. सुनेत्रा पवारांसह मुख्यमंत्री फडणवीसांचाही हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन. तर रोहित पवारांकडून भेट घेत अर्ज माघारीसाठी सपकाळांना विनंती. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार. आतापर्यंत एकूण 6 पक्षांची माघार. रिंगणातील उमेदवारांची संख्या 47 वर. पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. तर नवी दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी दिली शपथ. पार्थ पवारांचं वक्तव्य निराधार. काँग्रेसवर केलेल्या टीकेचा त्यांना कधी ना कधी पश्चाताप होईल. हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा. तर पार्थ पवारांच्या वतीनं रोहित पवारांकडून दिलगिरीही व्यक्त. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम. पक्ष वाढवण्यासंदर्भात काम करण्याच्या शशिकांत शिंदेंच्या सूचना. पवारांच्या राष्ट्रवादीची 3 दिवसांपासून मुंबईमध्ये संघटनात्मक बैठक. रोहित पवार कर्नाटकचे गृहमंत्री G. परमेश्वर यांची भेट घेणार. अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात बंगळुरूमध्ये 0 FIR दाखल करण्यात आली. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून 8वं जहाज भारतात पोहोचलं. भारतीय तेलवाहू जहाज ग्रीन आशा मुंबईत दाखल. 15,000 टन LPG घेऊन जहाज मायदेशात. आसाम, केरळ आणि पुदुचेरी या विधानसभेच्या 296 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान. आसाममध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना. तर केरळमध्ये 140 तर पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी मतदान होणार. IT जिहाद प्रकरणामध्ये SIT कडून तपास होणार. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण आणि तरुणाविरोधातील धर्मांतराच्या प्रकरणाची चौकशी होणार. एका महिलेसह 7 जणांवर गुन्हे तर 5 जणांना अटक. मसाजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अर्ज. अण्णांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, अश्विनी देशमुखांची ही प्रतिक्रिया. कार अपघातात बीडमधील केसचे तहसीलदार राकेश गिड्डेंचा मृत्यू. लातूरच्या रेणापूर जवळ भरधाव वेगात कार उलटल्यानं अपघात. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2100 तर चांदीच्या दरात तब्बल 7,000ची घसरण. सोन्याचे दर GSTसह 1,53,985 रुपये तर चांदी 2,47,200 रुपयांवर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.